रुको जरा, सबर करो। तुझा बघणं असं कन्याळून त्यातून चाललंय वाढून का बघती असं खेळून जीवाला माझ्या जाणून बाई तुझा बघणं असं कन्याळून त्यातून चाललंय वाढून का बघती असं खेळून जीवाला माझ्या जाणून मजा नहीं आ रहा है। तुझा बघणं असं कन्याळून त्यातून चाललंय वाढून का बघती असं खेळून जीवाला माझ्या जाणून बाई और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सबस्क्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असता लाईक करून शेअर नाही केला असता शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। जर डिस्क्रिप्शनमध्ये भेटत नसेल तर आपण टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तिथून तुम्ही डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला मित्रांनो। तर मित्रांनो जे काल व्हॉइसवर नाही ऐकलेलं मित्रांनो, थोडंफार आपली तब्येत वगैरे खराब आहे यामुळे आपण व्हॉइसवर थोडंफार केलो नाही मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो सर्वप्रथम अलर्ट मशीनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून झालं। सर्वप्रथम प्रोजेक्ट बीटमार्कला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं सोप्या पद्धतीने आपण बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। मग आपला फोटो वगैरे ॲड करायचा मित्रांनो। फोटो वगैरे ॲड करण्यासाठी फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करू, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचं। अशा प्रोजेक्ट ॲड केल्यानंतर दोन्ही बोटनं स्क्रॉल करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। मी सेट वगैरे करत आहे मित्रांनो, त्या हिशोबाने सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला यायचं, दोन पार्टमध्ये कट करायचं, आणखी सेकंड बीटला यायचं दोन पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्या हिशोबाने तुम्ही पण फोटो वगैरे लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट फर्स्टला आहे, जसं की आपला प्रोजेक्ट असं 1.08च्या बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये इथे की इमोजी पिनला आहे, इमोजी पिनला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त छान पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्ट जे फोटोज वगैरे ॲड केले ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो मित्रांनो त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर या फोटोला ऑफ करून घ्यायचं। ऑफ करण्याचं कारण मित्रांनो जे आपला मोबाईल वगैरे लॅग नाही मारणार मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या जे सेकंड बीटची फोटो मित्रांनो लहान फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं। इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन जे लहान लहान फोटो आहेत मित्रांनो अशा प्रोजेक्ट 4-5 फोटो आहेत मित्रांनो। सर्व फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। जसं आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो जे आणखीन आपलं जे काही लहान लहान फोटो आहेत मित्रांनो अशा प्रोजेक्ट त्या सर्व लहान लहान फोटोजमध्ये हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं, जे आणखीन आपला अशा प्रोजेक्ट 8.28चे जे बीटचे लहान लहान फोटो आहेत हे सर्व लहान लहान फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचं। जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन गेलं आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट लॉंग फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। जसं की आपला प्रोजेक्ट इथे 7.06चे बीटचे जे डबल बीटची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे प्रोजेक्ट लास्ट मध्ये जे सेकंड नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट 1.08च्या बीटला यायचं जे फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती
क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपला एक फोटो सोडायचा, सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. जसं मी एक फोटो इफेक्ट वगैरे लावता मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण इफेक्ट वगैरे लावून घ्या. आणखीन आपला स्क्रॉल करा. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला 9.7 बीटपर्यंत जायचं. फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या. आणखीन आपला एक फोटो सोडायचा, सेकंड फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा. जसं मी इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याच टाइम तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्टची बीटची फोटो मित्रांनो ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे 2.07 बीटची फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. आणखीन आपला एक फोटो सोडायचे जे उरलेले फोटोज आहेत मित्रांनो ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचं. जसं की आणखीन आपला अशाच प्रकारे जसं मी इफेक्ट वगैरे लावतो मित्रांनो. आणखीन पुढे जाऊन आणखीन आपला इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. मी पण पटापट इफेक्ट वगैरे ॲड करून घेतो. अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून यायचं मित्रांनो. जसं की आपला 1.08च्या बीटला +1वरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ॲड करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्कीम सेट करून घ्यायचं. आणखीन आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का कलर ब्लॅक करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला लास्ट फोन ओढून घ्यायचं. जे का ब्लेंडिंग ऑप्सिटीवरती क्लिक करून जे का ऑप्सिटी आहे त्याला 15 ठेवून घ्यायचं. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. आणखीन आपला ॲड इफेक्टवरती क्लिक करायला सर्च ऑप्शनवरती क्लिक करून जे का ब्लिंक नावाचे इफेक्ट सर्च करून घ्यायचं. सर्च केल्यानंतर मित्रांनो इफेक्टवरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून जे का फुल करून घ्यायचं. फुल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला एकदम व्हिडिओ एकदम जबरदस्त खतरनाक विषय पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखीन आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.